कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान संदर्भात एक मोठी कारवाई आहे। बालिंगा इथं अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकण्यात आलाय। कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागाचा संयुक्त छापा आहे, संयुक्त कारवाई आहे। छाप्यात गर्भलिंग निदान संदर्भात मशीन आणि गोळ्या जप्त केल्या आहेत। पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून बालिंगा पंचनामा या ठिकाणी सुरू आहे। संशयित डॉक्टर मात्र फरार आहे। एजंटची नावं काही समोर येताना दिसत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, खरं तर कोल्हापूरची ओळखच मुळात करवीर निवासिनी हिच्या नावानं केली जाते, जिनं खरं तर दैत्याचा विनाश केला। अशा या कोल्हापूरमध्ये स्त्री जातीच्या अर्भकासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येताना दिसतेय। कळ्या फुलण्याआधीच खुंटल्या जात आहेत की काय अशी चर्चा आहे। गर्भलिंग निदान संदर्भात मोठी कारवाई। लागवी खरं तर या संदर्भात जी आपल्याला आता प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती त्या संदर्भात बोलायचं झालं तर बालिंगा हे करवीर तालुक्यातील एक मोठं गाव आहे आणि गावामध्ये एक डॉक्टर जो आहे तो अवैध पद्धतीने गर्भलिंग निदान करतानाचा आहे ती माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळालेली होती आणि त्यासोबतच कोल्हापूर पोलिसांनी एक पथक निर्माण केला। त्यामध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलीस, आणखीन स्थानिक जे आहेत ते डमी एक गर्भवती आहे ती या ठिकाणी नेण्यात आली आणि त्या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांना हा डॉक्टर आहे तो त्या ठिकाणी गर्भलिंग चाचणी करत असल्याचं जे आहे ते आढळून आलेलं आहे। त्या ठिकाणी पोर्टेबल मशीन आहे ते आता या सगळ्या पथकानं आहे ते छापेमारीमध्ये जप्त केलेलं आहे। त्यासोबतच त्या ठिकाणी औषधं देखील सापडली आहेत जी विशेषतः गर्भलिंगासाठी किंवा गर्भपातासाठी विशेषतः वापरली जातात। ही औषधं देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। सध्या ही कारवाई पूर्ण झाल्याचे सांगितले जाते आणि त्या ठिकाणी आता करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोल्हापूर पोलिसांचे जे पोलीस उपाधीक्षक आहेत आप्पासाहेब पवार यांनीही यांच्या ज्या पथकानं आहे ती छापेमारी या ठिकाणी केलेली आहे आणि एकूणच जर पाहिलं तर सध्या कोल्हापुरात या छापेमारीनंतर जे डॉक्टर अशा पद्धतीचे जे अवैध व्यवसाय करतायत त्यांचे मात्र धाबे दणाणल्याचं पाहायला मिळते। अगदी सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।